Have a nice day, guys. Today we are going to discuss about the some prepositions. आज आपल्याला डेली यूज मधले काही prepositions बघायचे आहेत आणि प्रत्येक prepositions वर आपल्याला एक एक एक्झाम्पल तिथे बघायचे. ठीक आहे. चल. तर आपल्याला आज कोणते कोणते prepositions बघायचे आहेत? तर आपल्याला बघायचे आहेत prepositions at, by, in, on, to, up, for, of, with and from. हे जे काही prepositions आहेत 10 यावर आपण प्रत्येकी 5-5 एक्झाम्पल्स बघणार आहोत. म्हणजेच आज आपण prepositions तिथं 50 एक्झाम्पल्स बघणार आहोत. ठीक आहे. चलो. तर हे बघा पहिलं प्रिपोजिशन आहे. फर्स्ट प्रिपोजिशन आहे ऍट. अरे ऍट मीन्स व्हॉट? तर ऍट आपण कधी वापरतो? ठीक आहे. तर ऍट हे आपण प्रोपोजिशन कधीच वापरतो? तर आपल्याला जेव्हा एखाद्याला वेळ सांगायची तेव्हा मात्र आपण तिथे ऍट हे प्रिपोजिशन युज करत असतो. तर तेच आपण एक्झाम्पल इथं घेतोय. आय विल मीट यू ऍट 6 PM. आय विल मीट यू ऍट 6 PM. मी तुला संध्याकाळी 6 वाजता भेटेन. मी तुला संध्याकाळी 6 वाजता भेटेन. ठीक आहे. आता हे जे काही प्रिपोजिशन झाले तिथं आपण ऍट युज केलाय टाइम साठी, 6 PM साठी. ठीक आहे. आता हे बघा आणखी एक गोष्ट ध्यानात घ्या. आता हे जे काही सेंटेन्स आहे ते आहे सिंपल फ्युचर टेन्स मधलं सेंटेन्स. तुम्ही इथं बघू शकता. मी तुला संध्याकाळी 6 वाजता भेटेल. हे जे काही सेंटेन्स झाले ते झाले सिंपल फ्युचर टेन्स सेंटेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळाचं सेंटेन्स. नेक्स्ट आहे शी इज वेटिंग ऍट दी बस स्टॉप. शी इज वेटिंग ऍट दी बस स्टॉप. आता बस स्टॉपचा मिनिंग काय होतोय? बस थांबा असा मिनिंग होतोय बस स्टॉपचा. ठीक आहे. शी इज वेटिंग ऍट दी बस स्टॉप. ती बस थांब्यावर थांबली म्हणजे एखाद्या लोकेशनवर एखाद्या ठिकाणावर थांबली किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल आपल्याला सांगायचं तर आपण तिथं ऍट हे प्रिपोजिशन युज करत असतो. आता तुम्ही बघू शकता हे जे काही सेंटेन्स आहेत ते आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं, साध्या वर्तमान काळाचं सेंटेन्स आहे. कारण तुम्ही हे फॉर्म्युल्यावरून ओळखू शकता. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजेच काय हे जे काही सेंटेन्स झाले ते कशात झाले? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स झालं. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ही इज गुड ऍट पेंटिंग. ही इज गुड ऍट पेंटिंग. तो चित्रकलेत चांगला आहे. तो चित्रकलेत चांगला आहे. ठीक आहे. म्हणजेच हे पण आपण इथं युज केलंय प्रिपोजिशन ऍट. ठीक आहे. नेक्स्ट दे आर सिटिंग ऍट द टेबल. दे आर सिटिंग ऍट द टेबल. ते टेबलावर बसले आहेत. ते टेबलावर बसले आहेत. हे पण जे काही एक्झाम्पल आहे बघा ते आहे तिथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दे आर सिटिंग ऍट द टेबल. इथं आपण ऍट हे प्रिपोजिशन तिथं युज केलं. नेक्स्ट नेक्स्ट आपल्याला प्रिपोजिशन बघायचंय बाय. बाय आपण कधी यूज करतो? दी बुक वॉज रिटन बाय हिम. दी बुक वॉज रिटन बाय हिम. हे पुस्तक त्याच्याद्वारे लिहिले गेले आहे. हे पुस्तक त्याच्याद्वारे लिहिले गेले आहे. ठीक. आता हे जे काही सेंटेन्स आहे बघा ते आहे पॅसिव्ह व्हॉइसचं एक्झाम्पल, कर्मणी प्रयोगचं एक्झाम्पल आहे. कारण कर्मापासून इथं वाक्याला सुरुवात झाली आहे. ठीक आहे. आता हे बघा पॅसिव्ह व्हॉइसचे जे काही तुम्ही सेंटेन्स बघता त्यात कंपल्सरी आपल्याला बाय युज करावंच लागतं. जेव्हा आपण तिथं सब्जेक्ट दाखवते तेव्हा किंवा ऑब्जेक्ट दाखवते तेव्हा आपल्याला बाय तिथं युज करावं लागतं. ठीक आहे गाईस. बाय हिम. हिम मीन्स व्हॉट? हे झालंय तिथं ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजेच काय बघा बाय आपल्याला कंपल्सरी युज करावं लागतं. विथ री प्लस बाय तुम्हाला प्रत्येक पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्स मध्ये तिथं वापरलेलं दिसेल. ठीक आहे. चला. नेक्स्ट आहे शी सॅड बाय द रिव्हर. शी सॅड बाय द रिव्हर. ती नदी काठावर बसली. ती नदी काठावर बसली. हे सेंटेन्स झाले तिथं सिंपल पास्ट टेन्स. ती नदी काठावर बसली. आता एखादं लोकेशन आहे नदी काठावर मग आपण काय राईट डाऊन केलंय? बाय दी रिव्हर. बाय दी रिव्हर. शी सॅड बाय दी रिव्हर. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. ही केम बाय दी कार. ही केम बाय दी कार. जेव्हा आपण एखाद्या साधनाने असं राईट डाऊन करतोय. ठीक आहे. जेव्हा आपण एखाद्या साधनाने जातोय तेव्हा आपण बाय राईट डाऊन करतोय. काय होईल इथं? ही केम बाय कार. ही केम बाय कार. तो कारने आला. तो कारने आला. नेक्स्ट आय विल फिनिश दिस वर्क बाय इव्हिनिंग. आय विल फिनिश दिस वर्क बाय इव्हिनिंग. काय येईल आता इथं? मी हे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करेन. आता हे जे काही सेंटेन्स आलंय हे पण तुम्ही बघू शकता सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे. आणि बाय दी इव्हिनिंग. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एखादा टाइम सांगताय तेव्हा तुम्ही बाय दी इव्हिनिंग त्या जो काही दिवसाचा पार्ट आहे त्याला तुम्ही बाय राईट डाऊन करताय. ठीक आहे. बाय दी इव्हिनिंग. आता नेक्स्ट तुम्ही बघू शकता सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला बघायचं बघा. शी पास द एक्झाम बाय हार्डवर्क. शी पास द एक्झाम बाय हार्डवर्क. तिने मेहनतीने परीक्षा पास केली. हे जे काही एक्झाम्पल आहे बघा ते सुद्धा आहे सिंपल पास्ट टेन्सचं. तिने जी काही एक्झाम आहे ती हार्डवर्कने पास केली किंवा कठोर मेहनतीने तिने ती एक्झाम पास केली. इथं पण तुम्ही बाय हे प्रिपोजिशन युज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन बघा इन. इन आपण एक्झॅक्टली कधी युज करतो त्याच्यावर पण आपण 5 एक्झाम्पल बघणार आहोत.
दे टॉईस आर इन दी बॉक्स, दे टॉईस आर इन दी बॉक्स. जेव्हा एखादी बंदिस्त प्लेस असेल, बंदिस्त जागा, आता हे बघा, बॉक्स मध्ये खेळण्या ठेवल्यात, म्हणजे काय, पॅक करून ठेवल्यात आपण त्या खेळण्या. मग काय, दी टॉईस आर इन दी बॉक्स, दी टॉईस आर इन दी बॉक्स, खेळणी बॉक्समध्ये आहेत, खेळणी बॉक्समध्ये आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकता, ही लिव्स इन पुणे, ही लिव्स इन पुणे. आता काय लिहितात, तो पुण्यात राहतो, तो पुण्यात राहतो. ठीक आहे. एक्झाम्पल कशाचं झालंय, हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. ही लिव्स इन पुणे, तो पुण्यात राहतो. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या सिटी बद्दल बोलताय तेव्हा तुम्हाला तिथं इन राईट डाऊन करावं लागत असतं, आणि जेव्हा तुम्ही तिथे छोट्या सिटी बद्दल बोलताय तेव्हा मध्ये तुम्हाला तिथं ऍट राईट डाऊन करावं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे, शी विल रिटर्न इन अन अवर, शी विल रिटर्न इन अन अवर. हे जे काही सेंटेन्स आहे ते पण आहे सिम्पल फ्युचर टेन्स सेंटेन्स. इथं पण आपण वापरलाय इन. आता जेव्हा आपल्याला एखाद्या टाइम बद्दल सांगायचंय, अन आवर, तेव्हा आपण तिथे काय घेतलंय, इन घेतलंय. ठीक आहे. शी विल रिटर्न इन अन आवर, ती एका तासात परत येईल, ती एका तासात परत येईल. नेक्स्ट सेंटेन्स आहे, देर इज वॉटर इन द ग्लास, देर इज वॉटर इन द ग्लास. ग्लास मध्ये पाणी आहे, ग्लास मध्ये पाणी आहे. ठीक आहे. आता आत, इनचा मिनिंगच काय होतोय, आत. ठीक आहे. मग इथं काय, इन दी ग्लास म्हणजे काय, ग्लासमध्ये. इन अन आवर म्हणजे काय, तासामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही बघू शकता, वी आर इन दी क्लासरूम, वी आर इन दी क्लासरूम. आम्ही वर्गामध्ये आहोत, किंवा आपण वर्गामध्ये आहोत, किंवा आपण वर्गात आहोत. ठीक आहे. म्हणजे काय, आत. त्याचं मिनिंग काय होतंय, आत असं होतं. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही बघू शकता, नेक्स्ट जे काही प्रिपोजिशन आहे आपलं ते आहे ऑन. ठीक आहे. ऑनचा मिनिंग बघायचा आहे. ऑनचा जो काही सिंपल मिनिंग आहे तो काय आहे, वर असा होतो. दी पेन इज ऑन दी बुक, दी पेन इज ऑन दी बुक. टच झालाय, स्पर्श झालाय एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीला. ओके. काही पेन इज ऑन दी बुक्स, पेन पुस्तकावर आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, वी हॅव ए हॉलिडे ऑन फ्रायडे, वी हॅव ए हॉलिडे ऑन फ्रायडे. आता जेव्हा मी तुम्हाला या अगोदर पण खूप वेळा सांगितलंय, की आपण ऑन कधी युज करतो, तर जेव्हा आपण डेज बद्दल बोलतोय. ठीक आहे. किंवा एखाद्या ऑकेजन बद्दल बोलतोय, ऑन बर्थडे, ऑन अॅनिव्हर्सरी. ठीक आहे. किंवा ऑन ऑन फ्रायडे, ऑन संडे, ऑन ट्युजडे. वाराबद्दल बोलताना किंवा डेज बद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं, आपण ऑन हे प्रिपोजिशन युज करतो. त्याचं मिनिंग काय होतं, वी हॅव अ हॉलिडे ऑन मंडे, आपल्याला शुक्रवारी सुट्टी आहे, आपल्याला शुक्रवारी सुट्टी. नेक्स्ट आहे, ही इज सिटिंग ऑन द चेअर, ही इज सिटिंग ऑन द चेअर. तो खुर्चीवर बसला आहे, तो खुर्चीवर बसला आहे. ठीक आहे. आता हा जो काही काळ होतोय तो कोणता होतोय, तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होतोय. तो खुर्चीवर बसला आहे. तुम्ही हा फॉर्म्युला बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, दी पिक्चर इज ऑन दी वॉल, दी पिक्चर इज ऑन दी वॉल. चित्र भिंतीवर आहे, चित्र भिंतीवर लटकवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, टच झालाय त्या चित्राचा त्या भिंतीला, त्या किंवा त्या फ्रेमचा त्या भिंतीला टच झालाय, तेव्हा आपण काय म्हणतो, पिक्चर इज ऑन दी वॉल. ऑन म्हणजेच काय, वर आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही तिथे बघू शकता, शी केम ऑन टाइम, शी केम ऑन टाइम. ती वेळेवर आली, ती वेळेवर आली. हे सुद्धा एक्झाम्पल आहे सिम्पल पास्ट टेन्सचं, शी केम ऑन टाइम. ती वेळेवर आली, म्हणजेच काय, ऑनचा जो काही मिनिंग आहे तो होतोय वर. नेक्स्ट प्रिपोजिशन, टू. टू मीन्स व्हॉट, आय एम गोइंग टू स्कूल, आय एम गोइंग टू स्कूल. मी शाळेत चाललो आहे, मी शाळेत चाललो आहे. ठीक आहे. हा जो काय टेन्स झाला याचा सुद्धा टेन्स कोणता आहे तिथं, सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत चाललो आहे. ते अजून पूर्ण झाली नाहीये, चालू आहे ते. ठीक आहे. गोइंग टू स्कूल म्हणजे काय, शाळेला चाललो आहे किंवा शाळेत चाललो आहे. तुझा मिनिंग काय होत आहे, ला. नेक्स्ट तुम्ही बघू शकता सेंटेन्स, गिव्ह दिस बुक टू हर, गिव्ह दिस बुक टू हर. हे पुस्तक तिला दे, हे पुस्तक तिला दे. टू हर म्हणजे काय, तिला. म्हणजे काय, तुझा जो काय मिनिंग होतोय तो काय होतोय, ला असं होतोय. नेक्स्ट, ही वेंट टू दी डॉक्टर, ही वेंट टू दी डॉक्टर. वेंट म्हणजे काय, भेटली किंवा गेली. ठीक आहे. हा, वेंट म्हणजे काय, गेली. गो वेंट विल गो, गो वेंट विल गो. वेंट जो काही आहे तो वरचा सेकंड फॉर्म आहे. ही वेंट टू दी डॉक्टर सिंपल पास्ट टेन्स आहे. तो डॉक्टरकडे गेला, तो डॉक्टरकडे गेला. ठीक आहे. म्हणजे काय, टूचा इथं मिनिंग काय झालाय, कडे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही इथे बघू शकता, शी इज टॉकिंग टू हर फ्रेंड, शी इज टॉकिंग टू हर फ्रेंड. ती तिच्या मैत्रिणीशी बोलत आहे, ती तिच्या मैत्रिणीशी बोलत आहे. हा जो काय टेन्स झालाय बघा, तो पण टेन्स कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, साधा वर्तमान काळ आहे. ठीक आहे. टू हर फ्रेंड म्हणजेच काय, तिच्या मैत्रिणीशी बोलत आहे. पोझिशन शो करता इथे. नेक्स्ट सेंटेन्स बघू शकता, वी आर गोइंग टू दी पार्क, वी आर गोइंग टू दी पार्क. आम्ही पार्क मध्ये जात आहोत किंवा आपण पार्क मध्ये जात आहोत. ठीक आहे. आता हे जे काही सेंटेन्स झालंय याचा जो काही काळ झालाय बघा, तो सगळा झालाय सिम्पल सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आम्ही पार्क मध्ये जात आहोत, आम्ही पार्कला जात आहोत. टू दी पार्क, टू दी पार्कचा मिनिंग काय होतं, इथं टू चा मिनिंग काय झालाय, मध्ये. टू दी पार्क म्हणजे काय, पार्क मध्ये. नेक्स्ट प्रिपोजिशन तुम्ही बघू शकता,
नेक्स्ट प्रिपरेशन आपल्याला बघायचंय अप. ठीक आहे. ही क्लाइंब अप द स्टेअर्स. ही क्लाइंब अप द स्टेअर्स. क्लाइंब म्हणजे काय, चढला. ठीक आहे. अप द स्टेअर्स. अप म्हणजे काय, वर. वर चढून वर गेला. आणि स्टेअर्स मीन्स व्हॉट, पायऱ्या. ही क्लाइंब अप द स्टेअर्स, तो पायऱ्या चढून गेला, तो पायऱ्या चढून गेला. ठीक आहे. हा आहे सिम्पल पास्ट टेन्स. नेक्स्ट तुम्ही बघू शकता पिकअप दी फोन. पिकअप दी फोन. पिकअप मीन्स व्हॉट, उचल. आणि दो दी फोन मीन्स व्हॉट, पिकअप दी फोन मीन्स व्हॉट, फोन उचला. फोन उचला. नेक्स्ट लुक अप ऍट द स्काय. लुक अप ऍट द स्काय. आकाशाकडे बघा किंवा आकाशाकडे वर बघ. आकाशाकडे वर बघ. आता अपचा मिनिंग काय होतो इथं, वर. आणि इथं आपण काय घेतलाय, उचला असा अपचा मिनिंग घेतलाय पिकअपचा. ठीक आहे. नेक्स्ट बघू शकता सेंटेन्स. दी बलून वेंट अप इन द एअर. दी बलून वेंट अप इन द एअर. वेंटचा मिनिंग काय होतोय, गेला. बलून म्हणजेच काय, फुगा. बलून वेट अप इन द एअर. फुला फुगा हवेत वर गेला. फुगा हवेत वर गेला. म्हणजेच अपचा मिनिंग काय होतं इथं, वर असं होतं. ही ओक अप ऍट अर्ली. ही ओक अप ऍट अर्ली. तो लवकर उठला. तो लवकर उठला. तर ओकअप म्हणजेच काय, उठला. ठीक आहे. ओकअप मीन्स उठला. नेक्स्ट तुम्ही बघू शकता सेंटेन्स. जे काय प्रिपोजिशन आहे ते आहे फॉर. फॉर म्हणजेच काय, साठी. दिस चॉकलेट इज फॉर यू. दिस चॉकलेट इज फॉर यू. ही चॉकलेट तुझ्यासाठी आहे किंवा हे चॉकलेट तुझ्यासाठी आहे किंवा हे चॉकलेट तुमच्यासाठी आहे. ओके. नेक्स्ट आहे सेंटेन्स. आय एम वेटिंग फॉर द ट्रेन. आय एम वेटिंग फॉर द ट्रेन. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मी ट्रेनची वाट पाहत आहे. मी ट्रेनची वाट पाहत आहे. तिथे म्हणजेच काय, साठी किंवा मी ट्रेनसाठी वाट बघत आहे. आता फॉरचा जो काय मिनिंग आहे तिथं काय आहे, ची असं होते. फॉर म्हणजेच काय, ची. मी ट्रेनची वाट बघत आहे. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही इथं बघू शकता. शी बॉट ए गिफ्ट टू हर मदर. शी बॉट ए गिफ्ट टू हर मदर. आता बिग म्हणजे काय, आणणे. आणि बॉट म्हणजे काय, आणले. ठीक आहे. बॉटचा हा जो काही आहे तो सेकंड फॉर्म आहे वर्डचा. म्हणजेच काय, हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. शी बॉट ए गिफ्ट फॉर हर मदर. हर मदर मीन्स व्हॉट, तिच्या आईसाठी. फॉर हर मदर म्हणजे काय, तिच्या आईसाठी. ठीक आहे. नेक्स्ट बघू शकता सेंटेन्स. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स म्हणजेच काय, हा क्लास किंवा ही क्लास नवशिक्यांसाठी आहे. बिगिनर्स म्हणजेच काय, सुरुवातीचे लोक. म्हणजेच काय, नवीन. नवीन शिकणारे. ठीक आहे. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. ही क्लास नवीन शिक्यांसाठी आहे. म्हणजेच फॉरचा जो काही मिनिंग होतोय तो इथं होतोय साठी. नेक्स्ट, थँक्यू फॉर युअर हेल्प. थँक्यू फॉर युअर हेल्प. तुझ्या मदतीसाठी धन्यवाद किंवा तुमच्या मदतीसाठी धन्यवाद. फॉरचा मिनिंगच होतोय त्याचा साठी म्हणून. ठीक आहे. प्लीज. आता हे बघा नेक्स्ट प्रिपोजिशन आपल्याला बघायचं आहे ऑफ. ठीक आहे. ओ डबल एफ ऑफ. ऑफचा जो काही मिनिंग आहे तो होतोय बंद. आणि जो काही ओ एफ सिंगल एफ असतो त्यामध्ये त्याचा मिनिंग होतोय चा. ठीक आहे. प्लीज टर्न ऑफ द लाईट्स. प्लीज टर्न ऑफ द लाईट्स. ठीक आहे. कृपया दिवे बंद करा. कृपया दिवे बंद करा. ही जम्प ऑफ द ऑल. ही जम्प ऑफ द ऑल. तो भिंतीवरून उडी मारली किंवा त्याने भिंतीवरून उडी मारली. त्याला आपण काय म्हणतो, ही जम्प ऑफ द ऑल. नेक्स्ट सेंटेन्स आहे. द शो इज ऑफ टुडे. द शो इज ऑफ टुडे. आज शो बंद आहे. आज शो बंद आहे. म्हणजेच ऑफचा मिनिंग आपण इथे काय घेतलंय, बंद. बंद असं घेतलं. ठीक आहे. आणि इथं काय घेतलंय आपण, वरून असं घेतलंय. जम्प ऑफ म्हणजेच काय, भिंती उडी मारली. शी फेल ऑफ द चेअर. शी फेल ऑफ द चेअर. फेल म्हणजेच काय, पडणे असा आपण इथं अर्थ घेतलाय, पडली. ठीक. फॉल म्हणजे काय, पडणे. फेल म्हणजे काय, पडली. आता फेल जो काही आहे तो वरचा सेकंड फॉर्म आहे. शी फेल ऑफ द चेअर. ती खुर्चीवरून पडली. स्विच ऑफ युअर फोन. स्विच ऑफ युअर फोन. तुमचा फोन बंद करा किंवा तुझा फोन बंद कर. स्विच ऑफ युअर फोन. म्हणजे जो काही ऑफचा मिनिंग झाला इथं, बंद असं होतंय. आता विथ. जे काही नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ते आहे विथ. विथचं मिनिंग सिम्पल होतंय, सोबत. तर हे बघा, आय एम गोइंग विथ माय फादर. आय एम गोइंग विथ माय फादर. मी माझ्या वडिलांसोबत जात आहे. सोबत जात आहे. सोबत म्हणजेच काय, विथ. प्रेझेंट कंटिन्युअस एक्झाम्पल आहे ते सुद्धा. शी इज प्लेइंग विथ हर फ्रेंड्स. शी इज प्लेइंग विथ हर फ्रेंड्स. ती तिच्या मित्रांसोबत खेळत आहे. ती तिच्या मित्रांसोबत खेळत आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, मित्रांसोबत. विथचा मिनिंग होतं इथं सोबत. प्रेझेंट कंटिन्युअस एक्झाम्पल आहे हे पण. ही केम विथ ए स्माइल. ही केम विथ ए स्माइल. तो हसतच आला. हे जे काही एक्झाम्पल आहे बघा ते काय, सिंपल पास्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे केम. कारण आपण इथं फर्स्टचा सेकंड फॉर्म यूज केलाय. तो हसतच आला. म्हणजे विथचा मिनिंग काय आला इथं, च आला. च. ठीक आहे. असा आपण विथचा मिनिंग.
नेक्स्ट आहे आय ॲग्री विथ यू. आय ॲग्री विथ यू. मी तुझ्याशी सहमत आहे. मी तुझ्याशी सहमत आहे. आता तुझ्याशी म्हणजेच काय? शी म्हणजेच काय? विथ असं आपण नाही घेतलाय, तुझ्यासोबत किंवा तुझ्याशी सहमत. नेक्स्ट, शी वेंट शॉपिंग विथ हर सिस्टर. शी वेंट शॉपिंग विथ हर सिस्टर. ती तिच्या बहिणीसोबत खरेदीला गेली. ती तिच्या बहिणीसोबत खरेदीला गेली. आता वेंट म्हणजेच काय? गेली. ओके, हा जो काही टेन्स झालाय बघा, ह्याचा सुद्धा काय आहे? सिम्पल पास्ट टेन्स आहे. बहिणी सोबत म्हणजेच काय? विथ सिस्टर. नेक्स्ट प्रिपोजिशन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे फ्रॉम. फ्रॉम म्हणजेच काय? पासून. ओके, फ्रॉम इज नॉट पासून. मला माझ्या मित्राकडून मेसेज आला. आय गॉट ए मेसेज फ्रॉम माय फ्रेंड. मला माझ्या मित्राकडून मेसेज आला. ठीक आहे, गॉट मीन्स व्हॉट? आला असं होते. नेक्स्ट आहे सेंटेन्स, शी इज कमिंग फ्रॉम दी मार्केट. शी इज कमिंग फ्रॉम दी मार्केट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल आहे. ती बाजारातून येत आहे. ती बाजारातून येत आहे. म्हणजेच काय? फ्रॉम. तून येत आहे. तून असा मिनिंग होतोय. ठीक आहे. नेक्स्ट, दी पार्सल इज फ्रॉम अमेझॉन. दी पार्सल, दिस पार्सल इज फ्रॉम अमेझॉन. हे पार्सल अमेझॉन कडून आहे किंवा हा पार्सल अमेझॉन कडून आहे. कडून म्हणजे काय? फ्रॉम. पासून म्हणजे काय? फ्रॉम. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय लर्न इंग्लिश फ्रॉम माय टीचर. आय लर्न इंग्लिश फ्रॉम माय टीचर. मी माझ्या शिक्षकांकडून इंग्लिश शिकलो. मी माझ्या शिक्षकांकडून इंग्लिश शिकले. हे जो काही टेन्स आहे हा सुद्धा सिंपल पास्ट टेन्स आहे, कारण शिकलो म्हणजेच काय? वी टू आपण वर्ब घेतलाय, लर्न. वी टू म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, ही इज फ्रॉम मुंबई. ही इज फ्रॉम मुंबई. तो मुंबईतून आहे. तो मुंबईतून आहे. आपण काय म्हणू शकतो? आय एम फ्रॉम अहिल्यानगर. मी अहिल्यानगर मधून आहे. ठीक आहे, मी अहिल्यानगरतून आहे. म्हणजेच काय? तुम्ही फ्रॉम राईट डाऊन करू शकता. आय एम फ्रॉम मुंबई. आय एम फ्रॉम पुणे. ओके, आय एम फ्रॉम अमरावती असं म्हणू शकता. फ्रॉम हे प्रिपोजिशन तुम्ही इथं यूज करू शकता. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू गाईज. आता उद्याही आपण पुन्हा एकदा 10 प्रिपोजिशन्स यूज करणार, ते तिथं घेणार आहोत इंग्लिश सेंटेन्सेस. ठीक आहे, थँक्यू सो मच.